तर अजनी रेल्वे पुलासंदर्भातील महारेलचा दावा हा फोल ठरलेला आहे। अजनी नवीन रेल्वे पुलासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। पावसाळ्यापूर्वी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार का असा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झालाय। या संपूर्ण संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या पूल मानला जाणारा अजनी पूलचे मार्च अखेरीस काम पूर्ण होणार होते, मात्र 4 महिने पूर्ण होईल त्यानंतर हा काम पूर्ण होईल असा दावा जे आहे ते महार रेलने केलेला आहे। सध्याच्या घडीला मग याच ठिकाणी उभा आहे। आपण बघू शकता की वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 125 वर्ष जुना हा संपूर्ण पूल आहे। या पुलाला लक्ष्मण झुला नावाने ओळखला जाणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर वाहतूक कोंडी या ठिकाणी असते। सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळी सुद्धा बघितलं असेल तर अशा प्रकारची वाहतूक कोंडी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। 4 महिन्याची मुदतवाढ जी आहे ते देण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे। दक्षिण आणि मध्य नागपूरला जोडला जाणारा हा पूल आहे आणि 332 कोटी खर्च करून जे आहे 6 लेन केबल स्टेट रोड ओव्हरब्रिज उभारला जात आहे। 274 मीटर लांबी व 52 मीटर उंच सेंटर पॉयलॉन असलेला हा पूल लक्ष्मण झुला नावाने ओळखला जाणार आहे। मात्र 21 महिने लुटूनही मुदत ऐवजी 24 महिने उलटूनही काम अपूर्णच राहिल्याने जे आहे ते नागरिकांमध्ये जे ते नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हा जुना संपूर्ण उडान पूल आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। रात्रीच्या वेळी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांमध्ये जे आहे ते वाहतूक कोंडीमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। केबल स्टेट ब्रिज साठी सेंट्रल पॉयलॉन बांधकाम मुख्य असते, त्यावरून पुलाचा भार असतो, त्याचेच काम जे आहे ते अंतिम टप्प्यात जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि हा संपूर्ण जो पुलिया आहे जो पाहायला मिळत आहे। एकूणच जे बघितलं असेल तर महार रेलने जे आहे ते पावसाळ्यापूर्वी हा संपूर्ण काम पूर्ण होईल असा प्रकारचा जो आहे तो दावा केला होता। मात्र अजूनही हा पूल जे आहे ते पूर्ण झाला नाही, त्यामुळे कुठेतरी जे आहे ते महारेलचा जो दावा आहे तो फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।